आज मी तुम्हाला काबुली चण्यापासून ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ह्या वाटीच्या मापानं 1 वाटी चणे घेतले होते आणि रात्री भिजत घातले होते। बघा सकाळपर्यंत हे चांगले भिजले गेलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आता पाणी टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि कुकरला आपण मीडियम गॅसवर 5 शिट्ट्या करून घेणार आहे। शिजवून घेतलेले आहे ती आणि ह्याचं पूर्ण पाणी गाळून घेतलेलं आहे। त्यासाठी बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या आपण भाजून घेतात। 1 गड्डी लसूण आहे, हा देशी लसूण आहे, अर्धा चमचा जिरा आहे आणि हे मोठं मीठ घेतले चवीप्रमाणे। खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता हे आपण टाकून घेऊया सगळं आणि कुटून घ्यायचे आपल्याला। अशा पद्धतीत बघा कुटून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये बघा मी मिरची कुटली होती, त्यातच आपण हे शेंगदाणे टाकायचे ते आणि कुटून घ्यायचे आपल्याला। तवा गरम करत ठेवला, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। त्यातमध्ये एकदम थोडंसं जिरं, त्याच्यामध्ये एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बघा अशा मी फोडून घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण हे 1 कांदा आणि एकदम बारीक कापून घेतलेला आहे। आता थोडा कांद्याचा कलर आपल्याला चेंज करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये हे जी मिरची आणि आपण लसूण जिरं कुटलं होतं ते टाकायचं। मिरची तर मी पहिलीच भाजून घेतली होती ह्याच तव्यामध्ये। आता त्याच्यामध्ये हे आपले काबुली चणे टाकायचे। आता हे मिक्स करायचे, एका जागी करून घेऊया। त्याच्यावर आपण झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनिटं बघा झाकण ठेवलं होतं, मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे, चवीप्रमाणे टाका। आता ह्याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे जे कुटले होते ते टाकून घेऊया। त्याच्यावर आपण ही कोथिंबीर बी टाकायची आणि आता हे मीडियम गॅसवर परतून घ्यायचं 2 ते 3 मिनिट। मीडियम गॅसवर बघा 2 ते 3 मिनिट मी चांगलं परतून घेतलेलं आहे। अशा पद्धतीनं ठेचा होतो।